आज सकाळी सकाळी मी ब्लॉगची सुरुवात करते. सुरुवात तर केली आहे, पण मग आता सकाळी आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. आणि सकाळचा वेळ तर आज आहे सॅटरडे. आणि जाण्याचं रिझन असं की आम्ही अचानक प्लॅन झाला आणि आम्ही यांचा बड्डे पण आहे आज, तर त्या निमित्ताने मग तो प्लॅन सक्सेस पण झाला. तर आम्ही आत्ता निघतो आहे. आज 2-4 दिवस पावसामुळे स्कूल स्किप झाल्या आणि आज बघू शकता सोडणाऱ्यांची खूप गर्दी आहे गेटवर. तर अदूची स्कूल नव्हती, रिदानची स्कूल होती, त्याचे ऑनलाईन सेशन झाले. तरी पण आज स्कूल होती, पण ॲटलिस्ट त्याची एक्झाम एक पेपर बाकी होता तो झाला. तर मग आम्ही थोडंसं रिलॅक्स माइंडने चाललो आहे आणि कोणी वॉक करतं आहे आणि छान छान खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तर आज तर थोडंसं असं ढगाळ वातावरण आहे. आत्ता घेतला आम्ही ब्रेक, कारण की पोरांना लागलेली भूक. तर आम्ही निघालेलो जवळजवळ 7:30 वाजेचे, म्हणून पोरांना लागलेली भूक. तर आम्ही थांबलो आहे आता दत्ता स्नॅक्सला. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता नाश्त्याला इथे थांबलो आहोत खेडशिवापूर टोल नाक्याच्या पुढे. सो इथे श्रीदत्त स्नॅक्स म्हणून इथे स्नॅक्स सेंटर आहे. सो आम्ही आता इथे नाश्ता करू. लेट्स गो. आम्ही बसलो ब्रेकफास्टला. तर ऑर्डर केलं आहे आम्ही वडापाव, कारण की मग थोड्या वेळात पोहोचू आम्ही 1-1.5 तासात. तर थोडं लाईटच सो फ्रेंड्स, ऑल डन. आता आमचं नाश्ताही झाला आहे. सो आता बिना टाईम वेस्ट करे आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला. वेदरही एक नंबर झालं आहे. आता आपल्याला जर्नीला एन्जॉय करायला खूप मजा येईल. वेदर तर डायरेक्ट असं झालं आहे की 5-10 मिनटातच पाऊस पडेल. सो ह्या वेदरला एन्जॉय करायला खूप मजा येणार. सो पहिली वेळा आम्ही असं महाबळेश्वरला नाही, बट पप्पांच्या फ्रेंड्ससोबत महाबळेश्वरला चाललो. आणि आज पप्पांचा बड्डेही आहे, तर त्यानिमित्त आम्ही त्याला महाबळेश्वरला जाऊन सेलिब्रेटही करू. सो आता आपण चलूयात, आपल्या परत जर्नीला कंटिन्यू करूयात. लेट्स गो. सो फ्रेंड्स, साताराच्या अलीकडे जो घाट आहे तो तिथे ट्रॅफिक लागली होती, कारण विकेंड होता. आणि त्या घाटामध्ये जवळपास 3 ते 4 गाड्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे आम्ही अर्धा तास लेट पोचलो. नाहीतर हा जर घाटमध्ये ट्रॅफिक नसती तर आम्ही अजून लवकर पोचलो असतो. पण इट्स ओके, विकेंड म्हटलं म्हणजे थोडं ट्रॅफिक तर असतंच. पण त्या कम्पॅरेटिव्हली ह्या घाटामध्ये एवढी ट्रॅफिक नव्हती. फक्त त्या गाड्या बंद पडल्या होत्या, त्यामुळे ट्रॅफिक झाली होती. सो चलो, अभी हम जल्दी ही पहुंचने वाले हैं महाबळेश्वर. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही पाचगणीला रिसॉर्टला पोचलेलो आहोत. सो आम्ही जे रिसॉर्ट बुक केलं आहे ते रिसॉर्टचं नाव आहे हॉटेल मालस. तुम्ही बघू शकता. सो हे पाचगणीच्या बसस्टँडजवळच रिसॉर्ट आहे आणि खूप छान लोकेशन आहे.
आणि जसं आज पाऊस आहे, पण आता सध्या तरी म्हणजे आम्ही पावसाळ्यात आलो आहे, पण पाऊस वातावरण खूप छान आहे. म्हणजे सो तुम्ही ही प्रॉपर्टी बघू शकता इथे. जसं आम्ही आत्ता एंट्री करतो आहे, तर असं नॅचरल याच्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे आणि त्यांनी असे स्पेशियस रूम्स दिलेले आहेत रिसॉर्टला. तर इथे बघू शकता हे रिदान खेळतो आहे, फुटबॉल खेळतो आहे. छानपैकी त्यांनी मेंटेन पण केलेलं आहे. ओव्हरऑल गार्डन असेल, डिफरंट टाईप्स ऑफ रूम्स आहेत इथे. खूप मस्त आहे, छान वाटतं. म्हणजे नॅचरल वेदर आहे आणि इथे बघा झोकेसुद्धा दिलेले आहेत. सो ओव्हरऑल इट्स अ गुड ऑप्शन जे आम्ही इथे आता बघितलेलं आहे. तर आता जस्ट आम्ही एंट्री करतो, बघू सर्विस वगैरे यांचं कसं आहे आणि आम्ही नंतर तुम्हाला रिव्ह्यू हे प्रॉपर देऊ हॉटेलचा की कसं आहे हॉटेल. बट येस, चला आता जस्ट एंट्री केले, आता आम्ही फ्रेश होतो, चेक इन करतो आणि मग आपण परत भेटू नेक्स्ट. फ्रेश झाल्यानंतर कुठला स्पॉट बघतो आज. पण खूप मजा येणार आहे, सो स्टे ट्यून. आम्ही डिफरंट जे आता लोकेशन्स आहेत तिथे जाणार आहोत. टेबल पॉईंट आहे, प्लस अजून मॅप्रो गार्डन आहे. सो येस, मॅप्रो गार्डनलाही आम्ही व्हिजिट करणार आहोत. आता आम्ही फ्रेश झालो, चेंज केलं आणि आता आम्ही चाललो आहे पाचगणीला. थोडं आता दुपारचे 1:30 वाजले, सो आम्ही थोडं आता लंच करू आणि त्याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला दाखवतो पाचगणीला कुठले स्पॉट्स आहेत ते बघण्यासारखे आणि वॉटरफॉल पण आहे इथे. सो लेट्स सी, आपण आता बघू किती वॉटरफॉलला किती एन्जॉय करतो आणि आता तुम्हालासुद्धा दाखवतो. आपली बघू शकता आम्ही आता जस्ट निघतो आहे. सो चलो मिलते हैं हम. सो फ्रेंड्स, आम्ही आता लंचला आलो आहोत आणि लंचमध्ये आम्ही ऑर्डर केली होती मटन हंडी, चपाती, राईस. सो मटन हंडी खूप छान होती. एक रस्सा त्यांनी वेगळा बाउलमध्ये दिला होता आणि मटन होतं थिक ग्रेव्हीवालं. सो ओव्हरऑल दोन्ही कॉम्बिनेशन चपातीसोबत खूप छान टेस्ट होती. आम्हीसुद्धा लंच एन्जॉय केला आणि मुलांनासुद्धा आवडलं. मीडियम स्पायसी होतं, तर त्यामुळे ओव्हरऑल लंच आमचा खूप छान झाला आणि आता आम्ही निघत आहोत वॉटरफॉलकडे. सो चलो अभी दिखाते हैं आपको वॉटरफॉल. फ्रेंड्स, आमचं आता लंच झालं आणि आता आम्ही चाललोय वॉटरफॉलला. सो आम्ही आता भिलार वॉटरफॉलला चाललो आहे. इथून जवळच आहे, 3 किलोमीटरवर आहे. सो चला बघू. पाण्यात पाऊस तर पडत नाही आहे, पण वॉटरफॉलला पाणी आहे का नाही आपण बघू. चला. हे भिलार गावाजवळ तो वॉटरफॉल आहे आणि खूप फेमस वॉटरफॉल आहे तो. पावसाळ्यामध्ये जेव्हा फुल फेजमध्ये जेव्हा पाऊस असतो महाबळेश्वरमध्ये, तेव्हा तो वॉटरफॉल पूर्ण भरलेला असतो आणि खूप गर्दी पण असते विकेंडला तिथे. सो चला आपण आता बघू. आज तर पाऊस नाही आहे, पण वॉटरफॉलला किती, म्हणजे वॉटरफॉल काय आहे किंवा कसं आहे, पाणी किती आहे, सो आपण चेक करू. सो चला आपण भेटूया आता वॉटरफॉलला. सो फ्रेंड्स, हा जो तुम्हाला वॉटरफॉल दिसतोय हा भिलार गावाजवळ असलेला वॉटरफॉल आहे. ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला वाटलं की तिथे जवळ जाता येत असेल, पण इथं तसं काही ऑप्शन नाही आहे. सो हा वॉटरफॉल इथूनच बघू शकता तुम्ही. हा जो रस्ता पाचगणीकडून महाबळेश्वरला येतो आहे, हा त्या रस्त्यालाच हा इकडे वॉटरफॉल दिसतो आणि हा रस्ता पुढे सरळ जातो महाबळेश्वरला. ठीक आहे. सो जे एक्सपेक्ट होतं की भिलार वॉटरफॉल जवळ आपल्याला मिळेल, पण तसं नाही मिळालं. आपण आता पुढे ट्राय करू. अजून एक वॉटरफॉल आहे तिथं. आता मी तुम्हाला सांगत नाही, तिथे गेल्यावरच तुम्हाला आपण डिस्कस करू की तो वॉटरफॉल कसा आहे. ठीक आहे, चालेल. सो चला मग आपण भेटू नेक्स्ट वॉटरफॉलला. तिथे गेल्यावरच आपण तुम्हाला दाखवतो की तो वॉटरफॉल कसा आहे. तो आपण आता आलो आहे लिंगमाळा वॉटरफॉलला. ओव्हरऑल तुम्ही बघणार तर खूप छान लोकेशन आहे वॉटरफॉलचं. सो आम्ही आता जस्ट गाडी पार्क केली तिथे आणि आम्ही आत्ता विचारलं की लिंगमाळा वॉटरफॉल जाण्यासाठी रस्ता किती आहे. सो इथून हे जे तुम्हाला महादेवाचं हे दिसतं आहे, एक मूर्ती दिसते, सो तिथून रस्ता आहे.
वॉटरफॉलला जाण्यासाठी. इथून ॲप्रॉक्सिमेट 10 ते 15 मिनटं जावं लागतं. तसंच तुम्ही इथे बघू शकता ॲडव्हेंचरसाठी सुद्धा त्यांनी केलेलं आहे सोय. सो इथे रिव्हर क्रॉसिंग म्हणून त्यांचं रिव्हर क्रॉसिंग झिपलिन इथे त्यांचे पॅकेजेस आहेत. पॅकेजेस तुम्ही घेऊ शकता आणि ओव्हरऑल एक छान एक ॲडव्हेंचरसाठी त्यांनी एक बनवलेलं आहे आणि प्लस नॅचरल वॉटरफॉलसुद्धा आहे जो की आपण आता जाणार आहोत. आणि आत्ता फायनली महाबळेश्वरमध्ये आम्ही आल्यानंतर आत्ता पाऊस स्टार्ट झालेला आहे बारीक बारीक. आम्ही सकाळपासून वाट बघत होतो पण पाऊस काय पडत नव्हता. सो फायनली येस आत्ता पाऊस पडतो आहे. सो आता उतरत आहेत गाडीतून आणि आम्ही आता वॉटरफॉलला जाऊ. चला मग तुम्हालाही दाखवतो वॉटरफॉल कसा आहे, किती छान आहे आणि पाणी किती आहे वॉटरफॉलला. राईड्स पण ठेवल्या आहेत. 4 राईड्स आहेत तुम्ही बघू शकता. आणि आज म्हणाल तर थोडासा बारीक पाऊस साधा स्टार्ट झाला संध्याकाळी. खूप गार वारा सुटला आहे. खूप असा गार वारा सुटला आहे. असं आहे आमचं बड्डेचं आज सरप्राईज. तिथे छान स्टॉलसुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये तुम्ही आलात रेनकोट नसेल तर रेनकोटचा स्टॉलसुद्धा आहे. तसेच काही गेम्स आहेत तुम्ही बघू शकता. आणि यस तुम्ही बघा आपल्याला वॉटरफॉलला जायचं आहे. तो वॉटरफॉलला जाण्यासाठी तिथे हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे हा वॉटरफॉलचा रस्ता आहे. तिथून असं तुम्हाला इथून जायचं आहे. असं त्यांनी एक छोटा ब्रिज बनवला आहे मस्तपैकी आणि तुम्ही तिथून वॉटरफॉलला जाऊ शकता. हां हे बघा तो छान आहे. म्हणजे आम्हालाही माहीत नव्हतं की या वॉटरफॉल इन द सेन्स एक असं झरणा आहे नदीचा छोटा. तिथून स्टेप्स आहेत बुशी डॅमसारखं आणि तिथून पाणी येतं आहे आणि लोक उभे राहून तिथे दिसत आहेत. सो गुड चांगलं ऑप्शन आहे. तिथून हे पूर्ण जंगलमध्ये हे पाणी चाललं आहे. छान वाटतं आहे. म्हणजे नेचर आणि वेदर दोन्ही गोष्टी नॅचरली असल्यामुळे खूप छान वाटतं. आमची टीम पूर्ण आता एक्सायटेड आहे पाणीमध्ये जाण्यासाठी. तो चला बघू आपण एक्साइटमेंट किती आता रिअल. सो फ्रेंड्स खूप एक्सायटेड आहेत आता आमचे मेंबर्स पाण्यामध्ये जाण्यासाठी. चला बघू आपण. इकडे बघू शकता सायकलिंगसुद्धा त्यांनी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. बोटिंग म्हणजे बोटिंग. यस छान आहे. म्हणजे मस्त वाटतं आहे. आणि आता पुन्हा एकदा सूर्यदेवांची कृपा झालेली आहे. पाऊस गेलेला आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता पाटल्या पायऱ्या बनवल्या आहेत. अरे डोकं घुमतं नुसतं.
सो फ्रेंड्स, पाण्यामध्ये आम्ही छान एन्जॉय केला आणि आता आम्ही सायकलिंग करायचा मूड झाला होता. सो मी आणि रिदान आम्ही दोघांनी सायकलिंगसुद्धा केली पाण्यामध्ये आणि खूप छान होता एक्सपिरियन्स. कारण की फर्स्ट टाईम असं सायकलिंग आम्ही पाण्यामध्ये करत होतो, त्यामुळं खूप छान वाटत होता. रिदान तर सांगत होता अजून जास्त पुढं चाला, पण मीच त्याला अवॉइड केलं की पाण्याचं म्हणजे रिस्क नको म्हणून थोडं जवळच आम्ही राऊंड मारला आणि पाण्यामध्ये सायकलिंग जवळपास 5-10 मिनटं आम्ही सायकलिंग केली आणि खूप छान वाटलं आम्हाला सायकलिंग करून. रीलसाठी का? हे बघा, हे असं रोड आहे पुढे जाण्यासाठी. थोडंसं हलकं रिस्की पण आहे, कारण हे असं पाणी इथून येतं आहे आणि इथे ब्रिज केला आहे. तो आपण आता चला हळू हळू एकदम हळू. थांब. ओके, हे बघा, थांब. सो फ्रेंड्स, असा काही रस्ता आहे आपल्याला पाण्याचा जो स्पॉट आहे पुढचा तिथे जाण्यासाठी. थोडं त्यांनी मला वाटतं आत्ताच काही डेव्हलप केलेलं दिसतं आहे. जस्ट एक कमर्शियल पर्पजसाठी तिथे हे असं पाणी येते आणि तिथे त्यांनी एक छोटीशी बोट आहे. त्या बोटमध्ये ते आपल्याला एक राऊंड मारत असतील त्या बोटमध्ये. तर बघू शकता तुम्ही, छान आहे तसं वन टाईम एक्सपिरियन्ससाठी हा स्पॉटही. पण खरी मजा तर आली त्या स्टेअरवरच्या ज्या पाण्यामध्ये. खूप एन्जॉय केला सगळ्यांनी, आमच्या घरच्यांनी, फॅमिलीने, सगळ्यांनी. आणि आता इथे तुम्ही बघू शकता हा स्पॉट आहे. तिथे ही राईड आहे, कोरॅकल राईड. ही राईड ह्या प्रकारे आहे की जिथे तुम्ही असं तो इथे अजून एक वॉटरफॉल आहे पुढे. तो हा रस्ता आहे वॉटरफॉलला जाण्याचा, पण खूप छान वाटतं रस्ता. तो थोडं असं जंगलामधून टाईपचा रस्ता आहे आणि एक छोटासा ब्रिज बनवला आहे त्यांनी वॉटरफॉलला जाण्यासाठी. सो होपफुली तुम्हाला तिथे एक चांगला वॉटरफॉल. ओके, किती पाणी होतं माहिती आहे का? सो लास्ट वीकमध्ये जेव्हा पाऊस पडला होता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, तो तेव्हा हा वॉटरफॉल बंद केला होता. कारण हे पूर्ण ब्रिज जो आहे हा, त्या ब्रिजवरून पाणी जात होतं, त्यामुळे त्यांनी बंद केला होता. पण आता पाणी प्रवाह थोडा कमी झाला आहे, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा हा स्पॉट चालू केलेला आहे. तो चला, खूप छान रस्ता आहे खरंच. तिकडून बाजूनी पाणी झरा वाहतोय पाण्याचा आणि मस्तपैकी हा रस्ता पुढे वॉटरफॉलला कनेक्ट करतो आहे. आय थिंक 10 मिनटं इथून चालून जायचं आहे अजून वॉटरफॉलला जाण्यासाठी. पण मजा येते, छान वातावरण आहे आणि छान वाटतं खूप. तर पावसाळ्यामध्ये सुद्धा महाबळेश्वरला येण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही महाबळेश्वरला येऊ शकता, जरी काही स्पॉट बंद असतील, पण जसं पाण्याचे वॉटरफॉल रिलेटेड किंवा काही ॲडव्हेंचर आहे ते तुम्ही नक्की करू शकता. तो इथे पुन्हा एकदा वर वॉटरफॉलच्या पॉईंटला आपण पोचलेलो आहोत आणि खूप छान आहे, दाखवतो. खूप मस्त वाटतं. सो इथूनही आहे रस्ता हा जाण्यासाठी स्टेअरला. आपल्याला कुठून इकडून जायचं आहे की इकडून? सो हे बघा, इथे त्यांनी लिंगमळा डोह जे आहे आणि लिंगमळा धबधबा हा ॲरो इकडे दाखवतो आहे. सो हा रस्ता वॉटरफॉलला जात असेल आणि हा रस्ता आहे तो नाही, हा रस्ता माहीत नाही, विचारू आपण. पण खरंच सांगतो खूप छान आहे, खूप म्हणजे खूपच मस्त व्ह्यू आहे इथे. असं
अजून तरी पूर्ण फॉगी वेदर झालेलं नाही आहे. जेव्हा पूर्णपणे फॉग येतात ना छान वाटतं तेव्हा. आता इथे थोडा चिल्लर बच्चे कंपनीचा स्नॅक्स टाईम झालेला आहे. ते काहीतरी फ्रुटी वगैरे घेत आहेत. सो फ्रेंड्स, आता आम्ही ॲक्च्युली वॉटरफॉलला पुढे एका वॉटरफॉल होता तिथे जाणार होतो, पण तिकडून जी लोकं येत होती त्यांना विचारलं तर ते म्हटले की वॉटरफॉलला एवढं पाणी नाही आहे आणि अजून 10 मिनटं आम्हाला चालायचं होतं. मुलं पण थकली होती. सो आम्ही प्लॅन स्किप केला आणि आम्ही ॲडव्हेंचर करायला गेलो. सो चला पुढे बघू आपण ॲडव्हेंचरला किती मजा येत आहे. सो फ्रेंड्स, आता हे ॲडव्हेंचर ट्राय करत आहेत. सो तुम्ही बघू शकता की ह्या ॲडव्हेंचरमध्ये हा जो झोक्यात ते आता बसत आहेत, ह्या झोक्यामध्ये बसण्यासोबत तो जो ट्रिगर पॉईंट जो असणार आहे तो हा झोका हळूहळू मागे जाणार पहिले आणि त्याला एक बेल्ट आहे. तो बेल्ट जेव्हा तो सोडणार तर झोक्याचा स्पीड एकदम फास्टमध्ये हा झोका पुढे जाणार आणि पुढचा व्ह्यू जर तुम्ही बघणार तर हे बघा, खूप छान व्ह्यू आहे. तो बघताना झोका घेताना खूप छान वाटतं त्याच्यामध्ये. सो नाईस एक्सपिरियन्स आहे. असं बघू आपण आता, मजा येते. हाईट आहे डोक्याची. हा बघा, हा जो बेल्ट आहे तो हा जो बेल्ट आता हळूहळू मागे चालला आहे. तो बेल्ट आता हे बघा, आता हळूहळू हा झोका मागे चालला आहे आणि तो बेल्ट जेव्हा ते सोडतील त्याला एक खाली दोरी बघू शकता तुम्ही आणि त्याचा ट्रिगर पॉईंट आहे ओ हे बघा, एक नंबर. भारी वाटते त्यांना, त्यामुळे एवढे एक्सायटेड आहेत. मजा आलेली दिसते. आल्यावर विचारू आपण व्हिडिओ किती वाटले आणि मजा किती आली ते. छान झालेलं दिसतोय. ओव्हरऑल एकदम एन्जॉय केलेला दिसतोय आणि ह्या नजारासोबत असताना तर अजूनच बेस्ट वाटतं. हे बघा, सो मजा आली का? चाली पोटात एवढा मोठा गोळा आला. मस्त मजा आली. सुरुवातीला जेव्हा झोका ते मागे नेत होती तेव्हा कसं वाटत होतं? जेव्हा गोळा येतो पण नंतरची फिलिंग्स एकदम एक्स्ट्रीम लेवलला भारी. मी केले. सो फ्रेंड्स, त्यांनी आता झोक्यामध्ये खूप मजा केली आणि अशा रीतीने आमचा आजचा दिवस एन्जॉय खूप झालेला आहे पाचगणीमध्ये. आणि आता आम्ही महाबळेश्वरला जाणार आहोत, पण ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा नेक्स्ट व्लॉग, तुम्हाला अजून तो इंटरेस्टिंग असणार आहे, खूप मजा येणार आहे. सो चला आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.